मुंबईत पाणी कपातीवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलाय। आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावरून शिंदे सरकारवर टीका केली होती। त्याला भाजपने सडेतोड उत्तर दिलं। मुंबई शहरातील पाणी कपातीवरून आदित्य ठाकरे आणि सत्ताधारी भाजप शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय। आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून राज्य सरकारवर टीकास्त्र डागलंय। आज मुंबईला पाणी कपातीचा सामना करावा लागतोय। वरळीतील सीफेस लगतच्या परिसराला पाणी टंचाई भेडसावतीये। त्याला राज्यातील अकार्यक्षम खोके सरकारचं डीप क्लिनिंग जबाबदार आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। तसंच त्यांनी डीप क्लिनिंग ड्राईव्हचा एक व्हिडिओ ही सोबत शेअर केलाय। म्हणजे रस्ता धुण्यासाठी पाणी वापरलं जातं। मुंबईमध्ये पाणी कपात आहे हे म्हणणं योग्य आहे आणि ही पाणी कपात अशीच राहिली तर मुंबईकर रस्त्यावरती येतील। त्याला जबाबदार हे सरकार आणि प्रशासन आहे। आदित्य ठाकरेंच्या या टीकेवर सत्ताधाऱ्यांनी पलटवार केला। मुंबईतील पाणी कपातीला आदित्य ठाकरे हेच जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केलाय। त्यामागचं कारण म्हणजे गेल्या 3 दशकांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती आणि त्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंना जबाबदार धरलाय। गेली 25 वर्ष महानगरपालिका तुमच्याकडे आहे। 1,40,00,000 लोकांना शेवटपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी केवळ जी बजेट पाण्याचं बजेट आपण बघितलं तर गेल्या 5 वर्षांमधलं ज्यावेळेला तुम्ही आदित्यजी सत्तेत होतात त्यावेळेला 5 वर्षांमध्ये मुंबईकरांच्या खिशामधून तुम्ही 30,000 कोटी रुपये घेतलेत। आमचा आदित्य ठाकरेंना सवाल आहे 30,000 कोटी मिळून सुद्धा उदयनचंद केंद्राला आग लागली कशी? गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महापालिकेकडून डीप क्लीन ड्राईव्ह राबवलं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शहरात अनेक ठिकाणी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता। मात्र त्याकरता वापरल्या जाणाऱ्या पाण्याविषयी आदित्य ठाकरेंनी सवाल उपस्थित केला। तसंच आगामी काळात शहराला पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता व्यक्त केली होती। आता पाणी कपातीमुळे आदित्य ठाकरेंना सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18।